ज्यावेळेस तुम्ही स्टेजवरती बोलायला जाताना फक्त स्टोरीकडे आणि लिखाणाकडे लक्ष देऊ नका, माईक पण तेवढाच महत्वाचा असतो. माईकवर बोलताना 5 गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे माईक अगदी तोंडाला चिकटवून ठेवायचा नाही, त्याच्यामुळे आवाज घुमतो आणि आवाज घुमल्यानंतर ऑडियन्स थोडीशी इरिटेट होते आणि प्रॉब्लेम हा होतो की ते मग कुजबूज करायला लागतात आणि आपल्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांच्या कानांना पण ते चांगलं वाटत नाही. माईक थोड्या अंतरावरती ठेवल्यानंतर आवाज क्लिअर जात असतो. माईक सतत हलवायचा नाही, त्याच्यामुळे पण काय होतं, आपले बॉडी लँग्वेजवरती इम्पॅक्ट पडत असतो. लोकांचं लक्ष फक्त माईककडे राहतं. माईक सारखा खालीवर पण करणं गरजेचं नाहीये. माईक स्टेबल असेल तेवढं तुम्ही कॉन्फिडंट वाटत असता. जो आवाज आहे तो पहिल्यांदा चेक करा, कारण होतं काय, आवाज इकडे तिकडे थोडासा झाला तर आपण अनकम्फर्टेबल होतो, आपल्या पोझिशन चेंज होतात आणि आवाज पण आपला गडबडून जातो. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लूज होण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे माईकवरती बोलताना ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, माईक हातात आहे त्याच्यामुळे आवाज मोठा जाणार आहे. ओरडून बोलण्याची गरज नाहीये. तुमच्या आवाजामधला बेस थोडासा वाढवला, नॅचरल आवाज ठेवला, शांतपणे बोलला, लोकांपर्यंत तो आवाज पोहोचत असतो. कारण आपण एक स्पीकर म्हणून उतरतोय, त्यामुळे आवाजाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. फक्त माईककडे बघत बसायचं नाही. बऱ्याच लोकांना सवय असते की असं माईककडे बघून बोलतात, त्यामुळे आय टू आय कॉन्टॅक्ट तुमचं कमी होऊन जातं, ऑडियन्सकडे नजर जात नाही, त्याच्यामुळे कनेक्शन कमी होतं आणि कॉन्फिडन्स कमी दिसतो. म्हणून फक्त माईककडे बघत बसायचं नाही. बोलताना घाई करायची नाही. प्रत्येक वाक्यानंतर एक छोटासा पॉज घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरच लोकांना तुमचं बोलणं स्पष्ट आणि नीट समजत असतं. लक्षात घ्या, कॉन्फिडंट स्पीकर तुम्ही त्यामुळेच दिसत असता. त्यामुळे माईकच्या बाबतीत पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण ही चुकी करत असतो की आपण फक्त भाषणावरती लक्ष देतो, मला काय बोलायचं यावरती लक्ष देतो, आणि तिथे गेल्यानंतर जर साऊंड सिस्टीम आणि माईक चांगला नसेल तर भाषणाला मजा येत नाही, लोकांना आपण कनेक्ट होत नाही. त्यामुळे माईक पण व्यवस्थित हँडल आपल्याला करता आला पाहिजे. अशाच टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा. आणि डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर युट्यूबवरती सनी चाबुकसर नावाने माझा चॅनल आहे, त्यावरती पूर्ण मी सिरीज टाकलेली स्टेज रिडिंगची, नक्की पहा. बी परफेक्ट, लेट्स बिगिन.